शकता की स्पीडोमीटर आपला बंद पडलाय. चेल ओंकार चेल हा एक मेजर प्रॉब्लेम आपल्या गाडीत आता क्रिएट झालाय. सांगायसारखं भरपूर गोष्टी आहेत. गाडीचं स्पीडोमीटर चालू झाले. बायकर कम्युनिटी काय का असं ना एक नंबर असत्या. हो तो सांगलीचा हा भुयारी मार्ग बिल मात्र देते तरी रिस्क नाही लेने का बाबा. ओंक्या खुश. अरे वा अपाची प्लस अपाची. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर संध्याकाळच्या वाजल्यात 5:18 आणि मी आता चाललोय सोहेलकडं का चाललोय सांगायसारखं भरपूर गोष्टी आहेत. एक तर आपल्या गाडीचं झाल्यात 50,000 किलोमीटर कंप्लीट. तसे इथे 49,536 दाखवाले. पण इथं बघू शकता की स्पीडोमीटर आपला बंद पडला आहे. ABSचा प्रॉब्लेम आलेला आहे. ABSची लाईट कंटिन्यू चालू आहे. तर गाडीत पेट्रोल नाही आपल्या. आधी मला पेट्रोल टाकू मग पुढचं तुम्हाला सांगतो काय काय करायचं आता आपल्याला. तर चला आधी मला पेट्रोल टाकूया. 220 करा. पहिलं काम तर झालं आपलं त्यामुळे आता प्रॉब्लेम नाही आहे. इथं आता ढेकभर ट्रॅफिक आहे. रोडचं काम चालू आहे. तर बाहेर पडू पहिला. पॅचवर्क चालू आहे. इथं पॅचवर्क जरा भेटून जात हवा आपण मस्त. ओळखलं की नाही. पॅचवर्क चालू आहे. काय विषय कुणाचा आहे काम. तिथनं बघितलो ओळखलं पण आज जरा रोलर आडवाला नाही मग इथून कन्फर्म केलो. मग आता गाडी घातली निवांत. मी हे सांगत होते की आपल्या गाडीचं 50,000 किलोमीटर कंप्लीट झाल्यात. तर ती एक मेजर सर्व्हिस करायची आहे. आणि ह्यो स्पीडोमीटर किती बघा जेव्हा आता व्हिडिओ करायला तेव्हा चालू झाला आहे. नॉर्मली हा बंद आहे आणि त्यामुळं हे स्पीड म्हणजे आपले जे रनिंग आहे ओडोमीटरचं ते कंप्लीट झालेलं नाही आहे. 50,000ला 49,537 राहिले. एक 15 दिवस झाला हा प्रॉब्लेम आहे. हा मेन प्रॉब्लेम ABSचा आहे. आत्ता बघा ABSची लाईट पण गेल्या. पण मला असं वाटते की एका लिमिट म्हणजे एका स्पीड नंतर ते ऑटोमॅटिक बंद पडते. जरा पळवून बघूया. हां आहे का आता बंद पडला. 50च्या वर गेले की बंद पडते. तर आता ABSचं लागला 0 झालं. आता काय ते ओडो पण आपला प्लसमध्ये जात नाही. आणि ब्रेक पूर्ण हार्ड येते. असं जो फ्रंट ब्रेक आहे ना पूर्ण हार्ड येते. हा एक मेजर प्रॉब्लेम आपल्या गाडीत आता क्रिएट झाला आहे ABSचा. आणि बाकी 50,000 किलोमीटर 5,000 किलोमीटरच्या हिशोबानं आपलं ऑइल चेंज परत जनरल चेकअप हे पण करून घ्यायचं आपल्याला. तर ऑइल घेतलो आहे मी आणि ब्रेक पॅड्स पण बदलायच्यात पुढचे. तर ब्रेक पॅड पण घेतल्यात. हा 106 सेकंदाचा सिग्नल. अरे वा अपाची प्लस अपाची. तर हा मेन विषय आहे. तर आपल्याला जायचं सोहेलकडं. ओके सिग्नल सुटलेला आहे. तर आधी आपल्याला जायचं आहे फॉरेस्ट TVSला. कारण आपल्याला ऑइल फिल्टर घेतलं पाहिजे. ऑइल फिल्टर अजून घेतलेलं नाही आम्ही. सगळ्यात आधी ऑइल फिल्टर. आणि हे ट्रॅफिक रे भिंडी. आणि मी आता पळवू पण शकत नाही कारण ब्रेक पूर्ण हार्ड येतोय. हा एकदमच ब्रेकच लागत नाही. रिस्क नाही लेने का बाबा. बिलकुल रिस्क नाही लेने का. जर तुम्ही इंस्टाला मला फॉलो असला तर मी हा स्टोरी ठेवलेलो की हे स्पीडोमीटर बंद पडले. आणि मी माझ्या 2-3 मित्रांना नेहमी मेन्शन करतोय. तर त्यातून एकट्या माझ्या मित्रानं बघून मला सजेशन दिला. कारण त्याच्या पण बाईकचं तसंच झालं आहे. सेम आपाच्या आहे त्याकडे पण बहुतेक तरी. त्याचं इंस्टा प्रोफाईल चेक केलं मी. तर भावानं मला चांगल्या सजेशन दिलं आहे की काय काय चेक केलं पाहिजे ते. आय होप ABS सेन्सर गेला नसेल. एक तर ABS सेन्सर जातोय नाहीतर ते टूलरिंगला त्याला एक काय तर प्रॉब्लेम आहे किंवा मास्टर सिलेंडर. जेवढं पण मी सर्चिंगमध्ये आहे तर एवढं मला कळलं की ह्यातला कुठला तरी एक प्रॉब्लेम असू शकतोय. प्रॉब्लेम काय पण असू दे सॉर्ट आउट होऊ दे लवकर. आणि कारण मेन स्पीडोमीटर बंद पडले मी काय करू शकत नाही. प्लस ABS पण बंद आहे. आणि हा पुढचा ब्रेक एवढा हार्ड येतो ना भिंडी. आणि तसं आपल्या बाईकचं 50,000 किलोमीटर कंप्लीट झाल्यात. येस तर इतनी खुशी एवढा आनंद असतोय एका बायकरलाच माहीत की तो आनंद काय असतोय. 50,000 किलोमीटर कंप्लीट होणे म्हणजे
जसं एका क्रिकेटरला त्याचं 50 झाल्यावर जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा पण जास्त आम्हाला आनंद होतो 50,000 किलोमीटर आमचे कंप्लीट झाल्यावर. बात सही आहे. हां, अजून 1 लाखापर्यंत घेऊन जायचं त्याला होईल. आणि जस्ट 2.6 इयर्स म्हणजे 2.5 वर्षातच झाल्यात 50,000 किलोमीटर. विषय खोलाय नाही, फिरायचं नुसता, सुट्ट्या नाही अजिबात, दोराळा उठवायचं. गाडी असं पळू वाटायला मला, पण असं मी कंट्रोल केलो आहे ना, काय करायचं, पुढचा ब्रेकच एकदम नाही लागला तर सगळं अवघड आहे विषय. बायकर कम्युनिटी काय का असं ना, एक नंबर असत्या. तो मुलगा मला ओळखत पण नव्हता, पण आता आमची चांगली ओळख झाली आणि मी जाऊ शकतो यातनं, जाऊ दे, काय विषय नाही आहे. सिग्नल तोडू नका तुम्ही, पण आता कसं आहे, शोरूम बंद झाले की मला ऑइल फिल्टर मिळणार नाही, त्यामुळे जरा तेवढं करावं लागते. तर मी सांगत होतो, तो मला ओळखत पण नव्हता, तरी भावानं मला सजेशन दिला, चांगलं बोलला, व्यवस्थित समजावून सांगितला, कारण तो प्रॉब्लेम फेस करतोय अजून, त्याचं पण सॉर्ट आउट झालेलं नाही वाटतं. बोललो आहे आम्ही, तो पुण्यात असतोय, कधी गेलो तर भेटेन मी त्याला नक्कीच. हां, आमचं भेटण्याचा पण विषय झाला आहे काल. नेक्स्ट मंथमध्ये राईड पण प्लॅन करू जर जमलंच तर, पुण्यात जाऊन पुण्यातून तिकडं, कारण पुण्यातले पण मित्र सारखं बोलवतात तर राईडला जाऊया, ये म्हणून. पुण्याला जातोय मी, पण राईडला जायचं होत नाही, चालायचं. जाऊया आता, एक राईड काढूया मस्तपैकी. पहिला गाडी रिपेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. अँड हिअर वी गो. फक्त ऑइल फिल्टर पाहिजे आपल्याला, बस. ऑइल फिल्टर 160 4V. 4V. हां, किती आहे? 160 4V. हां, तेच आहे, तेच. बिल काय राहू दे. ओके, थँक्यू. कॅश रिसिवड 49 रुपये. पोरेजवाल्यांची मला ही एक गोष्ट खूपच चांगली वाटते. किती पण छोट्यातला छोटा तुम्ही पार्ट घ्या, बिल मात्र देतात तरी, पण थांबवून. त्याचं एकेचं नाही आहे तसं. आणि 1 रुपये पण परत दिलं त्यांनी, 50 रुपये दिलेले मी. इट्स अ गुड थिंग. तसं माझ्या डोक्यात एक आयडिया आल्या, असं पण 50,000 किलोमीटर आपल्या कंप्लीट झाल्यात, तर बाईकबद्दल एक रिव्ह्यू आणि प्लस सांगलीमध्ये मिळणारी सर्व्हिस. एक सांगलीमध्ये शोरूम आहे पोरेज, आणि प्लस मी जिथनं गाडी घेतलेलं मिरजमध्ये AK TVS. दोन्हीमध्ये एक 10 किलोमीटरचाच अंतर आहे फक्त, पण टोटल ओव्हरऑल रिव्ह्यू तुम्हाला मी देतो नक्कीच. त्याच्यावर एक व्हिडिओ येईल, बाईकचा पण रिव्ह्यू देतो, शोरूमचा पण, प्लस त्यांची सर्व्हिस त्यांनी कशी आहे, जे मी प्रॉब्लेम फेस केलेत नवीन गाडी घेतल्यापासून, तर त्या सगळ्याचा एक चांगला मस्त असा व्हिडिओ लवकरच येईल. आणि टॅपेट लय वाजले माझ्या गाडीचं. लास्ट जी 850 किलोमीटरवाली राईड झाली वन डेमध्ये, जर तुम्ही बघितला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. वन डे आपण 850 किलोमीटर्स कंप्लीट केल्यात. याना केव्ज आणि गोकर्णला आपण जाऊन आलो, तर व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. हां, थोडासा मोठा झाला आहे पण बघण्यासारखा आहे, फुल ॲडव्हेंचरस. शॉर्टकट्स मेक्स मॅन परफेक्ट. शॉर्टकटनं जायचं, कशाला जायचं फिरून फिरून फिरून. ठीक आहे, ऑन टाईम आपण. आत्ता 5:42 झाल्यात. सोहेलला कॉल केलेलो मी, भाऊ फोन उचलणं झाला आहे, आणि गॅरेज पण अजून बंद आहे. काय करू, फिरून येऊ तोपर्यंत कुठं तर जाऊन. A few moments later. तर ABS आपण आता चेक केला आहे, आणि ABSचा सेन्सर आणि ही जी टूल रिंग असत्या ही पण खराब झाल्या, कारण ह्याच्यामध्ये काहीतरी 1 mm चा गॅप असते, जे आत्ता ती पट्ट्या घालून बघाल तर आम्ही. आत्ता ब्रेक पॅड आपण चेंज करावले,
बाईकचं पूर्ण सर्व्हिसिंग आपलं झाले आणि ABSचं थोडं ॲडजस्टमेंट केलं आहे आम्ही म्हणजे सोहेलने केला आहे. तो जुगाड विषय असतो सगळा. बघूया आता कितपत चालते का नाही चालते. शक्यतो बदलायला लागेलच आपल्याला, तरी पण एकदा टेस्ट करू. बाकी ऑल जनरल चेकअप, पुढचे ब्रेक पॅड बदलल्यात आणि एक साईडचं किती मार्क आले आणि एक साईडचा अजून किती आहे बघा, आणि एक साईडचा मार्क आला एवढा आता दिसत असेल. तर ठीक आहे, काय विषय नाही. ते पुढचं आपण कॅलिपरचं काय केलं म्हणला, ग्रीसिंग. पुढचं कॅलिपरचं पण ग्रीसिंग आपण केले. ऑल ओके. तिथे यायचं इथं सगळं जुगाडवर काम चालते इथे. अप्पाची स्पेशलिस्ट. तर ठीक आहे, चला निघूया आता. आभार आहे हो सोहेल, चला आभार आहे. येऊ का, चलो निकल दे अभी. शे कसा आहे. ओके, तर गाडीची आपली बाकीची सगळी कामं झाल्यात. ऑइल चेंज झाले, परत ब्रेक पॅड बदलून झाले. फोनवर बोलत त्याने कुणीकडे लक्ष असते. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. ठीक आहे, चेल चेल ओंकार चेल. हां, तर मुद्द्याचा विषय, गाडीचं स्पीडोमीटर चालू झाले. ABSचा पण प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉर्ट आउट झाल्यासारखा आहे, पण त्या खाली टोनरिंगमध्ये 1 mm गॅप लागतो. ते तुम्हाला मी मागा सांगितलं, तो अजून आहे तसंच आहे. जुगाड टाईपनं काहीतरी केलं आहे. मी आता बघू किती दिवस चालते. जर चेंज करायचं असेल तर चेंज करूया आपण, काही विषय नाही एवढा मोठा. पण मागास तुम्ही बघितला 50च्या वर गेल्यावर गाडी स्पीडोमीटर बंद पडत होतं आणि ABSची लाईट ऑन होत होती. सोहेलकडे करा काय का असं ना, जुगाडू मेंबर आहे भाऊ आपला. आपाची स्पेशलिस्ट. कुठली आपाची म्हणजे आपाची नाही, कुठली पण गाडी घेऊन या तुम्ही त्यापाशी. गाडीचं काम ओकेमध्ये होणार. सांगलीमध्ये असाल तर नक्कीच याकडे एकदा सर्व्हिस करून बघा गाडी. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचे पण डिटेल्स देतो आहे, जाऊन चेकआउट करा. माझं निम्मं टेन्शन भावानं कमी केलं काय का असं ना. संपला विषय. तुम्हाला आता एकदा पळवून दाखवतो. इथनं बाहेर पडतो आधी 1 मिनिट. खरोखर सांगलीत ट्रॅफिक एवढं वाढले, विषय खोल आहे. सांगली मिरज रस्ता तर काय पॅकच राहायला लागला कायम. तो तुम्हाला पळवून दाखवायचा आहे 50च्या वर. 53ला गेले. आता तर काय आपला मीटर बंद पडून झाला. ओंक्या खुश. ओके, तर पॅच मिळाला आपल्याला. 50 चाललंय, 66लाच चालल्या गाडी. 70. ओके ओके ओके. यस, अजून तर आत्ता तर काय प्रॉब्लेम नाही आहे. बघूया आता किती दिवस चालते. आता राईड करायला आपल्याला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. तरी बघू 1 वीक आपण ट्राय करूया. जर प्रॉब्लेम वाटला तर चेंज करून मग राईडचं प्लॅनिंग करूया. नाहीतर 1-2 राईडचे प्लॅन आहेत. हा विश्रामबागचा पूल एक नंबर आहे, पण भुयारी मार्गातून जायला मजा एक वेगळी देता काय का असं ना. आज जाऊया झाला. आज पण कॅमेरा लावलो आहेच मी. ब्लॉग चालू आहे तर तुम्हाला दाखवतो सांगलीचा हा भुयारी मार्ग. असा आहे हा, शिकवला की नाही. शेवट. ओके, तर आता पॅच मिळाला आपल्याला, तुम्हाला दाखवतो. हाय 70ला जाऊन आल्या गाडी. ओके, नो आणि जाऊन मागचा ब्लॉग नक्कीच चेकआउट करा. याना केवचा मस्त ब्लॉग आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जरा. भाऊ जाऊ दे जरा उगाच वर तुमचा. इंस्टाग्रामला पण जाऊन नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामला पण कंटेंट भरभरून असतं आपल्याकडून. ओके, ह्या इथं रोडचं काम चालू आहे त्यामुळे आपण
तिकडं जायला नको आपण. शॉर्टकट मेक्स मॅन परफेक्ट. असं मोकळ्या रस्त्यानं जायचं. पुढं थोडा कच्चा आहे पण ठीक आहे, टाईम असतो आपला असं तसं. त्या धोरळ्यातनं जाण्यापेक्षा तर मच बेटर आहे. ओय डॉगेश. लॉकसेट आणि ते टॅपेट सेटिंग अजून एका दिवशी येऊन आपण करून जाऊ. आणि दुसरं चेन क्लिनिंग आणि बाईक वॉशिंग ह्या 2 गोष्टी पण आहेत. त्या आता तुम्ही पुढं बघून घ्या, त्या पण होऊन जातील. आणि बाईक एकदम मस्त आपण रेडी करू. 50,000 किलोमीटर कंप्लिटेड आहेत आपलं तसं ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा क्रॉस झाले, पण मीटर आपला बंद असल्यामुळं ते शो होत नाही ओढोवर. तर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा. आणि राईडचे पण प्लॅन्स आहेत ह्या नोव्हेंबरमध्ये नाहीच होणार, ठीक आहे. नोव्हेंबर असं पण संपत झाला आता. डिसेंबरमध्ये नक्कीच 2 राईड आहेत. एक माझी सोलो असेल आणि एक ग्रुप. आणि जानेवारीत तर सगळ्यात भारी राईड आम्ही प्लॅन केल्या चालू आहे, ठीक आहे. त्यावेळेला येतीलच व्हिडिओ. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगितलं तरी एक नंबर काम. विषय खोल. जाताना मला थोडंसं सामान घेऊन जायचं आहे घरातलं. चलो, घरची कामं करायला लागतात तो काय. चलो बाय बाय.